हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी अपर्णवीरा कुलकर्णी, सिडको उपासना केंद्र औरंगाबाद। आम्ही दोघंच आमच्याकडे असतो, माझे मिस्टर आणि मी, आणि माझ्या दोन्ही मुली परदेशामध्ये असायच्या। तर त्यावेळेस 2020चा हा अनुभव आहे। मुली येण्याचं चाललं होतं आणि त्यावेळेस लॉकडाऊनमुळं ते कसे येतील, काय येतील ही खूप चिंता होती मनाला। त्यामुळं बापूंचं पठण, बापूंनी सांगितलेले नित्यकर्म हे सारखं चालूच असायचं आणि हा विश्वास होता की बापू आणि चंडिकाकुल आपल्या लेकरांना सुखरूप प्रवास करून आणणार आहेत। मग त्यावेळेस रामनामाच्या वहीचं आमचं जास्ती चालू असायचं। बसलो की सकाळ दुपार संध्याकाळ रामनामाची वही आम्ही लिहित असायचो आणि त्यानंतर सकाळचं आन्निक, त्यानंतर नामाची वहीचं लिहिणं सतत चालू असायचं। तर माझ्याकडे आमचं जेवणाचं प्रोग्राम आणि दूधवाल्याचा प्रोग्राम जवळपास एकत्र असायचा। दूध यायचं 8 वाजता, ते गरम करायचं, त्यानंतर आम्ही जेवायला बसायचो। तर दूध आणि रात्री 11 साडे 11 बापूंचं नामस्मरण, बापूंची वही, अनुभव, प्रत्यक्ष पेपर हे वाचून झाल्यानंतर एक मगभर दूध पिऊन झोपायचं, असा हा आमचा कार्यक्रम असायचा, म्हणजे माझा। तर एक दिवस काय झालं की हे सगळं झालं आणि 7 साडेसातला काहीतरी आमचं जेवण होऊन गेलं। त्यानंतर दूध आलं, दूध तापवून झालं, हे हॉलमध्ये आले, त्यानंतर ह्यांनी यांचा पेपर वाचला, बापूंचा प्रत्यक्ष पेपर वाचला, त्यानंतर त्यांचं रामनामाचं लिहून झालं आणि सुंदरकांडाचं वाचन झालं, ओव्या म्हणून झाल्या। त्यानंतर एक समजा जेवणामधला आणि हा अर्धा तासाचं अंतर असेल, तर एक साधारण 8:30-9 नंतर मी यांना म्हणाले की मला आज दूध प्यावंसं वाटतं हो। तर ते म्हणाले ठीक आहे ना, काय हरकत नाही। मला असं वाटलं की आपण आत्ताच जेवण केलं आणि आपला तर वेळ आहे 11 साडे 11 वाजताचं दूध पिण्याचा, पण मला आज वाटतं की मला आत्ता दूध प्यायचे। तर हे मला म्हणाले की ठीक आहे, तू रामनामाची वही लिहितेस, माझा पेपर वाचून झालेला आहे, तेव्हा मी तुला दूध देतो। तर ते गेले किचनमध्ये आणि पुन्हा आले। आल्यानंतर त्यांनी माझ्यासमोर उभे राहिले आणि माझं हे डोकं जे आहे ते असं गच्च पकडलं आणि मी असं त्यांच्याकडे वर पाहिलं, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसले मला। मी म्हटलं काय झालं? तर त्यांना बोलताच आलं नाही। त्यांनी माझा हात पकडला आणि मला किचनमध्ये नेलं आणि अक्षरशः खोटं नाही सांगत, म्हणजे मला अंगावरती एवढे शहारे आजही येत आहेत। त्या दुधामध्ये, पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र दुधाच्या पातेल्यामध्ये एक एवढी मोठी काळी पाल पडलेली होती की बस। आणि बापूंकडे बापूंचा फोटो लावलेला आहे पाठीमागं, हे बापूंचं नियोजन। त्या फोटोकडे पाहून त्यांनी म्हटलं अंबज्ञ, आणि मी त्या दुधाकडेच बघत राहिले। आणि किती वेळानंतर भानावर आल्यानंतर मी म्हटलं बापूराया, तूच वाचवलंस रे मला। आणि मला म्हणजे त्या विषयावर आम्ही म्हणजे बोलताच येत नव्हतं आम्हाला। आणि मला तर तुम्हाला हे सांगायचं आहे की माझा जेवणाचा वेळ, त्यानंतरचं पठण उपासना, त्यानंतरचं झोपण्याचा वेळ आणि त्यावेळेस मी जे दूध पीत होते तो त्या दुधाचा आकार बघा कसं आहे। बापूंनी मला काय बुद्धी द्यावी की जेवण झाल्यानंतर अर्धा ताससुद्धा झाला नसेल, मला दूध प्यायची इच्छा झाली। त्या परमात्म्याला ते हे हवं होतं की त्याचं लेकरू सुखरूप राहावं, त्याने मला बुद्धी दिली आणि मी जेवण झाल्याच्या अर्ध्या तासानंतर 8:30ला दूध मागते, जे की मी 11:30ला पिणार होते। तुम्ही विचार करा, पाल मेलेली होती, ती थोड्या वेळानंतर खाली तळात पोहोचली असती आणि माझ्या दूध घेण्याच्या वेळेपर्यंत ती आरामशीर खाली गेलेली असली असती। त्याच्यात काय काय झालेलं असलं असतं आणि ते दूध मला ह्यांनी दिलं असतं आणि मी ते पिऊन झोपले असते कदाचित कायमची। आणि खरंच आजही मी असं म्हणजे एकदम हे होते, मला म्हणजे थरथरतात माझे हातपाय तो अनुभव हे केल्यानंतर। खरंच बापूराया तू आहेस म्हणून आज सगळं काही आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ समवेत।